जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत आहे. हा पुढे रिएक्शन. आता फर्स्ट आपण काय केले, रेट लो आपल्याला लिहायचं होतं म्हणून आपण काय केली, रिएक्शन घेतली. रिएक्शन काय आहे, ए टू बी. ए रिएक्टंट आहे आणि बी काय त्याचा प्रोडक्ट आहे, बरोबर. तर रिएक्टंट ए बरोबर मायनस डी ए अपॉन डी टी लिहिले आणि प्रोडक्ट बी बरोबर प्लस डी बी अपॉन डी टी लिहिलेले. तर लक्षात ठेवायचं, रिएक्टंट हा ऑलवेज निगेटिव्ह असतो आणि प्रोडक्ट हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो डिनोट करताना. इतकं कळालं? हो मॅम. रिएक्टंटला तुम्ही नेहमी मायनस लावणार आहेत आणि प्रोडक्टला काय लावणार आहेत, प्लस लावणार आहेत. त्यानंतर ना बघा, रेट लॉ स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी गिव्स प्रोडक्ट स्मॉल सी इंटू कॅपिटल सी प्लस स्मॉल डी इंटू कॅपिटल डी. मग रेट लॉ काय सांगतो की जे काही रिएक्टंट आहेत बघा, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. म्हणजे काय, जे काही रिएक्टंट आहे तुमचा रेट इज इक्वल टू, लक्षात ठेवायचं, रिएक्टंट अपॉन प्रोडक्ट. हे तुम्हाला सुरुवातीलाच माहित पाहिजे. 11th ला पाहिलेले ना तुम्ही, रेट बरोबर काय काढतो आपण, रिएक्टंट अपॉन प्रोडक्ट असतो. तर रिएक्टंट काय आहे तुमचा ए आणि त्याची काहीही व्हॅल्यू असू द्या, जी पण काही व्हॅल्यू असेल ना ती म्हणजे तुमचा एक्स. बी म्हणजे परत सेकंड रिएक्टंट आणि त्याची जी पण काही व्हॅल्यू असेल ती रेस टूला लिहायची, म्हणजे डोक्यावरती लिहायची. ठीक आहे. आता इथे मध्ये काय चिन्ह आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चिन्ह आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चिन्ह काढायचं असेल ना आपण काय लिहितो, कॉन्स्टंट के लिहितो. म्हणून रेट बरोबर के ए रेस टू एक्स बी रेस टू एक्स. हे आलं तुमचं रेट लॉचं फर्स्ट इक्वेशन. रेट बरोबर के ए रेस टू एक्स बी रेस टू एक्स. आता तुम्हाला आहे ना एखादं एक्झाम्पल ऑर्डर वरती सुद्धा येऊ शकतं की एखादी ऑर्डर सांगा, जसं की आता 5 डिवाय बाय डी एक्स रेस टू 5 म्हटलं मी आणि 3 डिवाय बाय डी एक्स रेस टू 2 म्हटलं, तर मला सांगा सगळ्यात मोठं कोणतं आहे, 5 आहे का 2 आहे? 5. म्हणजे ऑर्डर जी आहे ना ती कशी लक्षात ठेवायची, रेस टू ची व्हॅल्यू. म्हणजे पॉवरला जी काही सगळ्यात मोठी किंमत असेल ना, सगळ्यात मोठी या पॉवरला, पॉवरवर म्हणजे डोक्यावरती सगळ्यात मोठी जी किंमत असेल ती म्हणजे तुमची असती ऑर्डर. जसं की आता मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. बघा आता असं लिहिलं, 3 डिवाय बाय डी एक्स रेस टू 2 प्लस 4 डिवाय बाय डी एक्स 3 प्लस डिवाय बाय डी एक्स रेस टू 6 इज इक्वल टू 0. मग आता याची ऑर्डर किती असेल, किती ऑर्डर असेल राज? 4 डिवाय बाय डी एक्स रेस टू 4 प्लस 6 डिवाय बाय डी एक्स रेस टू 3
x⁹ पॉवर मोठा आहे. पहिल्याचा आन्सर काय? ऑर्डर किती पहिल्याची आणि दुसऱ्या इक्वेशनची ऑर्डर किती आहे? ऋतुजा नाही माहितीये का? नाही मॅम. बघा 3 इक्वेशन्स आहेत. पहिलं काय आहे? 3x² प्लस 4 dx क्यूब आणि dy/dx ब्रॅकेटचा 6 आहे. मग मी काय सांगितलं? सगळ्यात मोठा पॉवर ओळखायचा. हा 2 आहे, हा 3 आहे, हा 6 आहे. मग सगळ्यात मोठा जो पॉवर आहे ती त्याची ऑर्डर झाली. कळालं? हो मॅम. राज, सार्थक, ओके कळालं म्हणतात ना सार्थक? सेकंडचं पुढे मोठी संख्या असू द्या, लहान संख्या असू द्या, पुढचं काही घेणं देणं नाही. आपल्याला पॉवर बघायचंय. 4 आहे का 3 आहे का 9 आहे? काय? नाही. आणि तिसऱ्याच असणार आहे. 6. सर्वांना ऑर्डर कळाली कशी फाइंड आउट करायची? हो मॅम. गणित येऊ द्या, किती मोठा असू द्या, ऑर्डर फाइंड आउट करायची. लक्षात ठेवा फक्त कसं करायचं. दिसते ना स्क्रीन? हो मॅम. तर ऑर्डर कशी पण येऊ द्या, फाइंड आउट करायचं कळालं ना? हो मॅम. 1 मार्कासाठी येईल, 1 मार्कासाठी. पुढे आहे मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? तर इट इज थेरॉटिकल प्रॉपर्टी. मॉलिक्युलॅरिटी थेरॉटिकल व्हॅल्यू असणार आहे. थेरॉटिकल प्रॉपर्टी असते.
पुढे बघा, integrated rate law for first order reaction. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी रेट लॉ काय? ए गिव्स प्रोडक्ट. फर्स्ट ऑर्डर कधी लक्षात ठेवायचं? जेव्हा रिएक्टंट किती आहे? एकच आहे आणि तो काय करतोय? प्रोडक्ट प्रोड्यूस करतोय. ए टू प्रोडक्ट आहे. मग व्हॅल्यू तुम्हाला आता डायरेक्टली काय डिराईव्ह करायला वगैरे येणार नाहीये, कारण सीईटीला एवढं डीप मध्ये काही विचारणार नाहीत. म्हणजे तुम्हाला काही एक्सप्लेन करायला वगैरे विचारणार नाही, फॉर्म्युला विचारतील किंवा त्याच्या बेसवर एखादं गणित विचारू शकतात. तर के बरोबर बघा 2.303 डिवायडेड बाय टी लॉग टू द बेस 10 A0/80. 1 मिनिट विद्यार्थ्यांनो. विद्यार्थ्यांना आवाज येतोय ना? हो मॅम. इथे ते कचरा गाडी आली होती, त्याच्याने एवढं डिस्टर्ब झालं असतं ना आवाजाने, म्हणून मी म्यूट केलं. ओके. तर फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला काय सांगितलं मी? के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग टू द बेस 10 A0/80. आता लक्षात ठेवायचं 2.303 व्हॅल्यू कुठून आली सांगा बरं मला. 2.303 ही किंमत कुठून आलेली सांगा. मला सांगा सांगा, मी विचारले. आपल्या वर्कच्या ह्याच्यात पण फिजिक्स मध्ये बघा, W इज इक्वल टू -2.303 NRT लॉग टू द बेस 10 PV/P2 किंवा V2/V1 असं होतं का नाही? मग तिथं पण -2.303 आलतं. मग हे कुठून येतंय ते विचारते मी तुम्हाला.
कोण सांगाल सांगा. नो, आपण आहे ना हे जे काही एक्सप्रेशन्स आहेत ना ते इंटिग्रेशन घेऊन डिराईव्ह करतो, बरोबर आहे का नाही. एवढं तर माहिती ना सर्वांना. इंटिग्रेट बोथ साइड करतो आणि मग डिराईव्ह करतो, बरोबर आहे की नाही. सार्थक, पायल, राज. हो मॅम. हो, तर जेव्हा आपल्याला इंटिग्रेशन शब्द काढायचा असतो ना, लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला इंटिग्रेशन शब्द काढायचा असतो आणि नॅचरल लॉग टाकायचा असतो, तेव्हा लक्षात ठेवायचं त्याची किंमत किती असते, 2.303. आता डाऊट क्लिअर झाला. ऋतुजा, आरती, प्राची. ओके, लक्षात ठेवायचं. आणि लॉग टू द बेस 10 ची किंमत किती असती, राज माहिती का लॉग टू द बेस 10 ची किंमत. सार्थक, संस्कृती. लॉग टू द बेस 10 ची किंमत. लॉग टू द बेस 10 ची किंमत किती असती, नॅचरल लॉग. वन, करेक्ट. लक्षात ठेवायचं, लॉग टू द बेस 10 ची व्हॅल्यू 1 असती. आणि ज्याची व्हॅल्यू 1 आहे त्यांनी काही बाकीच्यांना डिवाइड केलं तरी व्हॅल्यू काय राहणार आहे, तीच राहणार आहे. म्हणजे किंमत चेंज होईल का, नाही. बघा, एकनी मल्टिप्लाय केलं आणि एकने डिवाइड केलं, त्या व्हॅल्यू मध्ये काही बदल होतो का, नाही. मग लॉग टू द बेस 10 ची किंमत 1 आहे आणि इंटिग्रेशन शब्द काढण्यासाठी आपल्याला 2.303 टाकावं लागतो. एवढं कळालं. आणि हाफ लाईफचा फॉर्म्युला बघा, T1/2 इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय K. आणि झिरो ऑर्डर रिएक्शन बघा, A gives product, K is equal to -A minus AT. A0 minus AT हे कॉन्सन्ट्रेशन आहे, लक्षात ठेवायचं, डिवायडेड बाय T. आणि हाफ लाईफ काय त्याची, T1/2 A0 डिवायडेड बाय 2K. आता तुम्हाला कसा प्रश्न विचारतील ते सांगते हा. तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, झिरो ऑर्डर
हाफ लाईफ व्हॅल्यू इज, मग खाली पर्याय असतील A0/2K, AT/2K, A0/2, A0/K, असं काहीही असू शकतं. मग तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचंय T/2 चं काय आहे, A0/2K. कळतंय का मी काय म्हणतीये? रिया, पायल, सार्थक, प्राची, संस्कृती, राज. हो मॅम. राज. आता मी एक युनिट दिलेले बघा, तुम्हाला याचा युनिट सुद्धा विचारू शकतात ते. तर युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन साठी रेट कॉन्स्टंट दिलेला आहे मोल DM-3 T-1 म्हणजेच इनव्हर्स. हे लक्षात ठेवा. कशासाठी? झिरो ऑर्डर रिएक्शन साठी. पुढे बघा, तुम्हाला सिडो फर्स्ट दिसतंय ना सर्वांना? दिसतंय ना? हो मॅम. ओके. तर सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा फॉर्म्युला काय आहे हे विचारू शकतात. तर K इज इक्वल टू K डॅश, K डबल डॅश लक्षात ठेवायचा. K डॅश, K डबल डॅश. नंतर कोलिजन थिअरी. कोलिजन थिअरी तुम्ही लिहिली पण आता, ते पण एक्सप्लेन करते आणि हे पण सांगते. तर कोलिजन म्हणजे काय होणं? कोलाइड होणं. दोन गोष्टी एकमेकांवर आदळणं, आपटणं किंवा रिएक्ट होणं. मग पहिले एक्झाम्पल आहे बघा, A प्लस C मोठा आहे B पेक्षा, लक्षात ठेवा. CB. तर गिव्स काय होतंय? C रिएक्ट होतोय B सोबत आणि A काय आहे? सेपरेट ऍज इट इज आहे. आणि दुसरी बघा, A प्लस BCA. तर गिव्स काय झालं? AB प्लस C. म्हणजे C ला काय केलं त्यांनी? सेपरेट केलं. मग पहिल्या रिएक्शन मध्ये तुम्हाला कळतंय की रिएक्शन किंवा ते काही जे काही पार्टिकल्स होते ते एकमेकांसोबत कोलाइड झाले का? नाही. नॉन कोलाइडल पार्टिकल्स आहेत. आणि दुसरं जे आहे ते कोलाइडल पार्टिकल्स आहेत. म्हणजे काय? एकमेकांसोबत ते काय झालेत? कोलाइड झालेले आहेत. म्हणजे A B सोबत झालाय आणि C सेपरेट झालाय. एवढं कळतंय का? हो मॅम. ओके. नेक्स्ट आहे अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशन बघा, K इज इक्वल टू A E रेस टू कॅपिटल E मायनस A डिवायडेड बाय RT. तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येईल, व्हॉट इज द अरेनियस इक्वेशन किंवा फाइंड द गिवन अरेनियस इक्वेशन. आता गिवन मध्ये दिलेले असते 2-4 अरेनियस इक्वेशन. एखाद्याला मायनस असन, एखाद्याला प्लस असन, एखादा ई माग असन, ए पुढं असल, आर नसल, टी नसन किंवा मोठा ई डिवाइडला असन, छोटा ई रेस टू ला असन, असं काही देतील ते. तर अरेनियस इक्वेशन सुद्धा लक्षात ठेवा. K इज इक्वल टू A E स्मॉल ई रेस टू मायनस कॅपिटल ई ए डिवायडेड बाय RT. हे झालं अरेनियस इक्वेशन. नेक्स्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. मला असं वाटतं फॉर्म्युला येईल म्हणून मग मी तो लिहिलाय तो. डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी करण्यासाठी काय लागतं? तर टेम्परेचर लागतं, इनिशियल आणि फायनल. आणि ऍक्टिव्हेशन एनर्जीचा ई दिलेला असतो ऑलरेडी त्यांनी तुम्हाला. जरी एक्झाम्पल दिलं ना त्यांनी सॉल्व्ह करायला, तर ई ची व्हॅल्यू दिलेली असन. आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे 8.314. टेम्परेचर इनिशियल फायनल दिलेलं असन आणि सॉल्व्ह करून तुम्ही काय करायचं? ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जीची काय काढायची? किंमत काढायची. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. E बेसला 0 डिवायडेड बाय 2.303 इंटू आर ब्रॅकेट मध्ये T2 मायनस T1 डिवायडेड बाय T1 इंटू T2. आता शेवटचा पॉइंट आहे ह्या चॅप्टर मधला, कॅटलिस्ट म्हणजे काय. तर कॅटलिस्टचं एक्झाम्पल घेऊन मला एक्सप्लेन करा आणि एन्झाईम म्हणजे काय
त्याचे एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करा बरं तुम्ही. व्हॉट इज एन्झाईम, व्हॉट इज कॅटलिस्ट? सांगा एन्झाईम म्हणजे काय आणि कॅटलिस्ट म्हणजे काय? एवढं तर मी अपेक्षा करू शकते तुमच्याकडनं की तुम्ही करेक्ट आन्सर सांगता. सांगा मॅम, सांगा हा सांग सांग. केमिकल रिएक्शनला ऍक्सेलरेट करतं. आणि एन्झाईम? आणि एन्झाईम? कॅटलिस्ट प्रोव्हाइड अल्टरनेट पाथ ऑफ रिएक्शन. बर, सोप्या भाषेत सांगा ना, सोप्या भाषेत. बरं, कॅटलिस्ट बद्दल सांगितलं, आता एन्झाईम काय? व्हॉट इज एन्झाईम? एन्झाईमचा रोल काय आहे, कॅटलिस्टचा रोल काय आहे, दोघांमध्ये फरक काय आहे कॅटलिस्ट आणि एन्झाईम मध्ये, सांगा बरं. एन्झाईम कुठं सापडतो? बायोवाल्यांनी तर सांगितलंच पाहिजे. सांगा ना पोरांनो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बर, इकडे लक्ष द्या, सगळ्यात सोपं. कॅटलिस्ट आणि एन्झाईम दोघं पण काय करतात? इन्क्रीज रेट ऑफ रिएक्शन, म्हणजे जी काही रिएक्शन आहे ती फास्ट कडून आणायचं काम करतात. म्हणजे ज्या रिएक्शनला खूप वेळ लागणार होता त्याच्यामध्ये एन्झाईम किंवा त्याला कॅटलिस्ट यूज केला तर ती रिएक्शन काय होणार आहे? फास्ट होणार आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला काय करायचंय, पाण्यामध्ये साखर मिक्स करायची. काही जण चमच्याने मिक्स करू राहिले आणि एका जणाने काय केलं, हीट लावली, म्हणजे काय केलं, बर्नर एक चालू केलं किंवा गॅस चालू केला आणि त्याच्यावरती काय केली, चहा जसं की साखर वितळायला ठेवली. मग मला सांगा, चमच्याने हलवलं फास्ट विरघळण का ते गरम पाण्यात किंवा हीट देऊन पटकन विरघळल? हीट देऊन. ज्याने हीट दिलेली असन ते पटकन विरघळण. बरोबर आहे. मग हीट काय झाला, कॅटलिस्ट आहे, लक्षात ठेवा. हीट ही काय झाली, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो, रिएक्शन फास्ट घडून आणतो पण रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. पण एन्झाईम काय आहे, रिएक्शन फास्ट घडवून पण आणतो पण तो त्या रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट सुद्धा करतो. जसं की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, जे काही अन्न खाल्लेलं आहे ते पचण्यासाठी एन्झाईम्स काय करतात, काम करतात, वर्क करतात आणि नंतर मग काय होतं, आपण जे काही अन्न खाल्लंय ते डायजेस्ट होतं. एन्झाईम म्हणजे डायरेक्टली प्ले करतात रोल, पार्टिसिपेट करतात रिएक्शन मध्ये, कॅटलिस्ट करत नाहीत. इथपर्यंत सर्वांना कळालं का? हो मॅम. ओके. आता सीएटी साठी या धड्यावरती आला तर 1 ते 2 प्रश्न येतील. किती येतील? 1 किंवा 2 येतील. हा,
मग आता याच्यात कोणाला डाऊट आहे का पूर्ण याच्यात? नो मॅम. ओके. आता एवढं समजलंय तुम्हाला. आता ते चार्ट जो लिहिलाय ना तुम्ही, तो चार्ट अर्धा आणि प्लस दुसरा जो चार्ट आहे ना, तो पण मी टाकते तुम्हाला. ज्यांना ज्यांना नीट आहे ना, त्यांनी सगळ्यांनी तो चार्ट लिहायचा. ज्यांना ज्यांना नीट आहे. आणि सीईटी वाल्यांनी फक्त फळ्यावरचं जरी केलं तरी चालतंय, कारण एकच क्वेश्चन येणार आहे सीईटी साठी या वेळेवर. आणि आला तर लईत लई 2 येतील, नाही तर येणार नाहीत. हम्म? इथपर्यंत कळालं ना? हो मॅम. ओके. आता आपल्याला फिजिक्स घे. कोणते कोणते लेसन झालेत?